शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्याला UDAS प्लसमध्ये विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत. ते कसे करायचे आहेत? तर त्यासाठी ही लिंक आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. या लिंकला आपण क्लिक करायचं. आपल्याला या ठिकाणी पेज ओपन होईल. या ठिकाणी सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र गो. त्यानंतर हे पेज आपल्यासमोर येईल आणि ते सुरुवातीलाच त्यांनी अटेन्शन म्हणून न्यू दिलेलं आहे किंवा सुरुवातीला तुम्ही अगोदर विद्यार्थी प्रमोट करा 2024-25ला क्लिक करा. त्यानंतर ही जी पॉप विंडो येते ही माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायची. त्याला क्लोज करा. त्यानंतर हा जो आपला सत्यमेव जयतेचा जो लोगो आहे त्याच्या बाजूला एक बाण आहे, त्या बाणाला क्लिक करायचं. त्या बाणाला क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं. त्यापुढे गो प्रोग्रेशन मॉड्यूलमधून गोला क्लिक केल्यानंतर सिलेक्ट क्लास पहिलीचा वर्ग मी या ठिकाणी निवडला. त्यानंतर सिलेक्ट सेक्शनमधून तुकडी निवडायची. गो म्हणा. गोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी येतील. तर एका विद्यार्थ्याची मी माहिती अगोदर भरलेली होती. या दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती मी आपल्यासमोर सादर करतो आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आहे पहा आपल्याला प्रोग्रेशन स्टेटस. तर प्रोग्रेशन स्टेटसमध्ये काय आहे तर तो प्रमोट केलेला आहे का नॉट पासड आहे, जे असेल ते कारण निवडा. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला 2023-24च्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले, तर या विद्यार्थ्याला या ठिकाणी 91% गुण आहेत. फक्त 91 हा अंक टाकायचा, टक्केचं चिन्ह टाकायचं नाही आहे. त्यानंतर नंबर ऑफ डेज, तो शाळेमध्ये किती दिवस उपस्थित होता, तर यादीनुसार तो विद्यार्थी 223 दिवस उपस्थित होता. त्यानंतर पुढचा जो टॅब आहे या ठिकाणी आपण ओपन करूयात. या ठिकाणी 2 आहेत पहा, स्टडिंग इन सेम स्कूल किंवा लेफ्ट स्कूल विथ TC. आपल्या शाळेची शेवटची इयत्ता जी आहे त्या विद्यार्थ्याला आपल्याला स्टडिंग इन सेम स्कूल दाखवत नाही. समजा ज्या शाळेची इयत्ता 5वी असेल तर त्यांना फक्त एकच दाखवतं लेफ्ट स्कूल, आणि ज्या शाळेची इयत्ता 10वी आहे त्याला 10वीच्या वर्गाला दाखवतं लेफ्ट स्कूल विथ TC और विदाऊट TC. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टडिंग इन सेम स्कूल. यस. आता तो कितवीला शिकणार आहे, तर तो पहिलीत होता, आता दुसरीच्या ए तुकडीमध्ये जाणार. अपडेट या शब्दाला क्लिक करायचं. अपडेटला शब्द क्लिक केल्याबरोबर आपल्याला हा एक मेसेज येईल की तुम्ही भरलेली माहिती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. ओकेला क्लिक करा आणि पहा या ठिकाणी जे पेंडिंग शब्द होता तो आपल्याला डन असा झालेला आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती प्रत्येक शिक्षकाला आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर या पद्धतीने आपण माहिती भरूया. सर्वांचे धन्यवाद.